म्हणजे ज्या महाराष्ट्राला राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा मातृत्वाचा आदर्श आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा कर्तृत्वाचा आदर्श आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा नेतृत्वाचा आदर्श आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणून भिंती रंगवत होत्या, त्या माझ्या माता भगिनीच्या हातात झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. ग्रामपंचायतीमध्ये असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल, माझ्या माता भगिनी दिमाखानं पद मिरवत राहिल्या. ही कोणी दिलेली भीक नव्हती, हा दिलेला अधिकार होता, हे कर्तृत्वासाठी दिलेला अवकाश होत. पण आता काय होते? आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 1500 रुपये ज्यांनी दिले, दिवाळीला भाऊ येऊन गेले असतील, दिवाळीला भाऊ येऊन गेले, तुम्ही ओवाळलं असेल, भावानी भाऊबीज टाकली असेल, पण भावानी भाऊबीज टाकल्यानंतर जर बाहेर जाऊन गल्लीत बॅनर लावला तर बहिणीला आवडेल का? पण महाराष्ट्रात अचानक विधानसभेच्या आधी झालेले 3 भाऊ भाऊबीज टाकली का आधी बॅनर लावतात. एक दाढीवाला भाऊ तर स्टेजवरून विचारतो, आले 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 1500 आले आले आले. आमच्या माता भगिनी खालून विचारतात, तुम्ही काय खिशातून दिले दिले दिले? ही परिस्थिती कारण आले कुठून? कारण या सरकारची नीतिमत्ता अशी आहे की एका हाताने द्यायचं दाखवायचं आणि 10 हाताने काढून घ्यायचं, असं हे सरकार आहे.